समाजाच्या फुडारपणाखाला पर्यावरण आणि सांस्कृतिक जागृताय मोहीम राखणदार पदयात्रा 13 ते 16 जून मजगती औपचारिकपणान चलतली। महाराष्ट्रातल्या बान्या हांगा ही रॅली सोंपतली। गोय, कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या शिमेवयल्या संवेदनशील पर्यावरणीय वाठारांतल्यान ही पदयात्रा वयतली। पर्यावरणाच्या जाग्यार व्हड प्रकल्प सुरू जावपी सगळ्या वाठारांनी राखणदार पदयात्रा जातली। थळाव्या संवादाचेर चड म्हायती एकठांय करप, थळाव्या संवर्धनाचो हुस्को नोंद करपाचो हेत या पदयात्रेंतल्यान पुराय करतले। प्रसाद गावडे हांच्या फुडारपणाखाला आणि पर्यावरण तज्ञांच्या आदारान कणकुंबी, गोय, महाराष्ट्र हांगा राखणदार पदयात्रा जातली। झाडांचा देव असतो दगडांचा देव, रानाचा देव कुठे वाघोबाचा देव, रानाचा देव कुठे वाघोबाचा देव, झाडांचा देव असतो दगडांचा देव, झाडांचा देव असतो दगडांचा देव, रानाचा देव कुठे वाघोबाचा देव, रानाचा देव कुठे वाघोबाचा देव, केरी गावात नागोबाचा देव, केरी गावात नागोबाचा देव, झाडांचा देव असतो दगडांचा देव, झाडांचा देव असतो दगडांचा देव, वेतोबाच्या डोंगरात सुरंगीची राय, वेतोबाच्या डोंगरावर सुरंगीची राय, त्याच्यामध्ये वाघदेव आहे तिथं राय। आम्ही आता सध्या केरी गावान आसा सत्तरीतल्या। केरी हो जो गाव आसा हो सैमान ग्रेस्त आसा आणि माझ्या फाटल्यान तुम्ही पळयतात की केरी गावांक जे नाव मेळालें आसा त्याच्या फाटल्यान कन्नड शब्द जो आसा जाका आमी केरी म्हणटा, ते केरी म्हणजे जलाशय, वॉटर टँक। आणि माझ्या समोर जे आसा ती देवराई आसा, आजोबाची देवराई। आमच्या सत्तरीन असो एक गाव आसा केरी, ज्या गावान 11 देवराई आसा आणि 11 देवराया पैकी आजोबाची देवराई जी आसा ही जवळ जवळ 10 एकरान आसा। आणि मागे त्याच्या फुडें आमकां पिशांची राय पळोवपाक मेळटा, बिरामणाची राय पळोवपाक मेळटा, माऊलीची राय पळोवपाक मेळटा, बलद्यांची, अश्यो जवळ जवळ 11 देवराई आसा। आणि 11 देवराई आसपा ह्या गांवान आयज ही जी पदयात्रा आसा ती सुरू जाता। आणि पदयात्रा सुरू करपा फाटलो हेतू म्हणजे आमचो जो अस्तम घाट आसा त्या अस्तम घाटाक जाका आमी वेस्टर्न घाट म्हणटा त्याचे संरक्षण आणि संवर्धन करपा खातीर तरुण पिळगी जी आसा ती हांगासर तत्पर जाल्लेली आसा। आणि अशे राखणदार प्रत्येक गांवागांवांत जर निर्माण जायत आणि हे राखणदार तांकां कळपाक जाय की आपल्या गांवांत जी सैमीक दायज आसा, जी नॅचरल हेरिटेज आसा तिची आमी राखण जर केली जाल्यार आमची जीण आसा ही ग्रेस्त जातली। जो मेरेन जल, जंगल, जमीन आणि जैवीक संपदा आणि जीवन हे नाते जे आसा पांचूय घटकांचे ते जर सारखे उरना, तेंच्या भितर सुवर्ण मध्य साध्य जायना जाल्यार मनशाची जीण जी आसा ही खूप विस्कळीत जावंक शकतली। आता आमी मान्सूनच्या कालखंडान वावुरता, पण अल निनो आमचे कितें हाल करूंक शकता हे आमकां सगळ्यांक आता कळलेलें आसा। कित्याक मान्सूनाच्या पावसाक नेट ना आणि हो नेट जर आमकां जाय जाल्यार आमी सैम राखून दवरपाक जाय, देवराई राखून दवरपाक जाय। आमच्या पुर्वजांनी जी ग्रेस्त रानां राखून दवरलेली आसा तेंची राखण करपाक जाय। होच मंत्र घेवन ही जी पदयात्रा आसा ही आमची माऊली जी आसा जी आयज आमकां कर्नाटकांतल्या आणि महाराष्ट्रातल्या सीमेर आसपी कणकुंबी गावात पळोवपाक मेळटा। नेचर आणि कल्चर हे दोन्ही गोष्टी इंटरडिपेंडंट आहेत। संस्कृती आणि निसर्ग हे दोन्ही गोष्टी जर जपले गेले तर कोकण वाचतला, गोवा वाचतला अशी आमची निसर्गावरची श्रद्धा सांगता। त्या उद्देशाक लागूनच आम्ही आज सकाळी कणकुंबीच्या माऊलीच्या देवळापासून ही राखणदार पदयात्रा सुरू केली आणि आता आम्ही इलो सातेरी केळबाईच्या देवळाकडे, सत्तरी तालुका केरी। आयज गोवा, कर्नाटक, महाराष्ट्राच्या सीमेवरचा ह्या जो कोकण असा ह्यो जो आम्ही पृथ्वीवरचो स्वर्ग म्हणतो, या स्वर्गात अनेक प्रकारची संकट आयलेली असत आणि यावेळी आमकां संकटातनं तारणारो आमचो राखणदार ह्यो बघतात ह्यो डोंगर, ह्यो सह्याद्री आमचो राखणदार असा। आणि ह्या वाघार, या नागार, या हायची जी काही लोकां असत त्यांची ही श्रद्धा असा ह्या डोंगरांवरती। त्याच्यामुळे ह्या गावचो जो राखणदार असा त्याचं नाव आजोबा राखणदार। आणि असे प्रत्येक गावात राखणदार असत। त्या राखणदारांकडे आम्ही साकडा घालू गेलो की आमकां ती ताकद दी, आमच्यात ती ऊर्जा दी, आमकां शक्ती दी की आम्ही ह्या कोकणाक वाचवू शकतो। या निसर्गाबरोबर आम्ही ज्या गतीन आजपर्यंत प्रगती साधत इलो, ज्या पद्धतीने आम्ही जगत इलो आणि ह्या पृथ्वीवरचा स्वर्ग आमच्या पूर्वजांनी जसं वाचयलो तशी वाचवण्याची आमच्या लोकांका बुद्धी दे म्हणून आम्ही ही राखणदार पदयात्रा करतो। त्याच्यातून बरेचशी लोक आमकां ही कनेक्टेड झालेली असत। राखणदार यात्रेचा उद्देशच जल, जंगल, जमीन जिथे ही संस्कृती डेव्हलप झाली आहे ती वाचवणे आहे।
तर याचं प्रतीक म्हणून प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे नदीची उगम आहे, मलप्रभा नदीचा किंवा महादेवी नदीचा उगमाचं जे पाणी आहे तिकडचं पाणी आम्ही तीर्थ म्हणून घेतो आणि सगळ्यांना वाटतो पण आहे. आणि तिकडची जी माती आहे, जमीन आणि तिकडचं जंगल म्हणजे जंगलातली जी जैवविविधता आहे त्याचं प्रातिनिधिक स्वरूप ही पानं, फुलं, सीड्स ही पण घेऊन चाललेलो आहे. म्हणजे जेणेकरून जल जंगल जमिनीचं प्रतीक हे सगळ्यांना कळावं आणि आपले अल्टिमेट ईश्वर हेच आहेत आणि यांच्यावरच आपलं आयुष्य आणि लाईव्हलीहूड अवलंबून असल्यामुळे आणि तेच आपल्याला पुढे राखणदार गाईड करत असल्यामुळे आम्ही हे सगळं फार भावनेने घेऊन चाललेलो आहोत. हा नाही, तुम्ही आता सरकारची जी भूमिका आहे सगळीचकडे म्हणजे सगळ्या स्टेटमध्ये त्याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? म्हणजे जंगल वगैरे वाचवायचं तसं तर सरकारची भूमिका आहे ती त्यांची ठरवायची आहे. लोकांना काय पाहिजे आहे आणि लोकांनी कसा संघर्ष करायचा तो त्यांनी ठरवायचा आहे. परंतु ही आमची संस्कृती जलजंगल जमिनीवर अवलंबून असल्यामुळे त्याच्यासाठी आम्ही वाचवण्यासाठी सरकारची नीती काही असो आमचा संघर्ष जारी राहणार आहे. ही यात्रा आयज सुरवात हिंगासान जातली आणि काबार जातली. कोंकणान सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्टान 4-5 दीस ही यात्रा चलतली. राखणदार यात्रा म्हणून प्रसाद गावडे आमच्या मित्रांनी ही यात्रा आरंभ केल्या आणि आयडिएटूय केल्या आणि ताका आमी फूल सपोर्ट गोंयच्या लोकांनी दिवंक जाय, सगळ्यांनी जॉईन जावंक जाय. फाल्यां ही यात्रा कारापूर पावतली. कारापूर आमचें गोंयान कितें चलना तें आख्ख्या महाराष्ट्राक, आख्ख्या जगाक, आख्ख्या इंडियेक कळोंक जाय म्हणून आमी हेंच्या बरोबर चलोंक येयल्या आनी आमी गोंयाभर चलतली. आनी हांव रिक्वेस्ट करता गोंयच्या सगळ्या लोकांक की ह्या यात्रान हूंय तुमकां जॉईन जावंक जाता ते तुमी जॉईन जावपाचें. We are all gathered over here for one particular reason, is the protection of our land that is in Goa, Karnataka and Maharashtra. And I've been seeing Prasad's video for a very long time, and his love for Mother Nature really has inspired a lot of Goans around. And also being a true Goan and also fighting for our Goan land, today I've come here to support him and his mission. Just that we all need to protect, and youngsters like him have come forward, so I really appreciate. And people all over Goa, तुम्ही मातशे भायर सरात, येयात तुम्ही, जे आमचे हा ते प्रोटेक्ट करपाक जाय. आनी आमी राखणदार ते बेश्टे म्हणनाका, राखणदार कशे फुडें सरपाक जाय आनी आमचे गोंय, महाराष्ट्र आनी कर्नाटका जे लँड हा ते साल्वार करपाक जाय. गोवा 365 खातीर महेश गोवेकार, मनीषा जाधव आणि अरुण नाईक.